सुरू झालेला आहे आणि अशा उन्हाळ्यामध्ये थंडगार मँगो मस्तानी भेटले तर किती छान ना। तर चला आपण आज बघूया घरच्या घरी पुण्याची फेमस स्टाईल मँगो मस्तानी कशी बनवायची। फुल क्रीमी, थिक, सुपर टेस्टी, बनवायला अगदी सोपी अशी मँगो मस्तानी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज मी मँगो मस्तानी बनवते आणि यासाठी मी वापरले आहेत आमरमचे मँगो। तुम्हीही आमरमचे बेस्ट क्वालिटीचे मँगोज नक्की ट्राय करा। मँगो मस्तानी बनवण्यासाठी आपण आता आंबा हा कट करून घेणार आहोत। व्यवस्थित असा हा आंबा आपण कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे स्लाइस मध्ये कट करून घ्यायचं आहे। मँगो मस्तानी म्हणलं की सर्वांच्याच आवडीचा प्रश्न आणि ही मँगो मस्तानी घरच्या घरी अगदी छान अशी कशी बनवायची याची रेसिपी आपण बघत आहोत। हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व मँगो पल्प इथे मिक्सरच्या जार मध्ये काढून घेणार आहोत। मँगो मस्तानी ही पुण्याची एक फेमस प्रसिद्ध थंडगार असं डेझर्ट आहे। मिक्सर जार मध्ये इथे आपण घेतलेला आहे मँगो पल्प। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत व्हॅनिला आईस्क्रीम। व्हॅनिला आईस्क्रीम मुळे आपल्या मस्तानीला टेस्ट छान येते, थिक होण्यास मदत होते। व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेला आहे आपण इथे। सोबतच घेतला आहे आपण इथे अर्धा कप दूध, छोटे 2 चमचे आपण इथे घेतलेले आहे साखर। 2 मिनिटांसाठी आपण हे सर्व मिक्सरला छान फिरून घेऊया। बघू शकतो आपली मस्तानी इथे बनवून तयार झालेली आहे। ते थिक अशी ही मस्तानी आपली बनवून तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण हे सर्व करून घेऊयात। पुण्याची फेमस मस्तानी अशी सर्व केली जाते। थोडासा मँगो पल्प पण ते काचेचा ग्लास घेतलेला आहे, थोडा त्याच्यामध्ये मँगो पल्प टाकलेला आहे। त्यानंतर आपण इथे मस्तानी जी बनवून घेतलेली आहे ती आपण इथे टाकून घेणार आहोत। इथे आपण घेतलेला आहे व्हॅनिला आईस्क्रीम आणि टेस्ट अगदी छान लागते। इथे घेतलेले आहे आपण थोडेसे काजू बदाम, ड्राय फ्रुट्स, टुटी फ्रुटी, वरून परत मस्तानी। वाव, ते सुंदर दिसत आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान ही मस्तानी बनवून तयार होते। ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हॅनिला आईस्क्रीम, टुटी फ्रुटी, ड्राय फ्रुट्स, वाव डिलिशियस। बघू शकता किती सुंदर हा ग्लास दिसत आहे। अगदी बघता क्षणी ही मस्तानी अशी खावीशी वाटते, प्यावीशी वाटते। रेसिपी खूप सोपी आहे, नक्की ट्राय करा। बघा अगदी बाहेर मिळते तशीच आपली ही मस्तानी बनवून तयार झालेली आहे। कोणी म्हणणारही नाही मस्तानी आपण घरी बनवलेली आहे। बाहेरची मस्तानी विसरा आणि आता घरीच बनवा रिच क्रीमी थिक अशी मँगो मस्तानी। खूप छान ही मस्तानी आपली बनवून तयार होते। अगदी बाहेर विकत मिळते त्याच चवीची आपली ही मस्तानी बनवून तयार होते। अशी ही थंडगार मँगो मस्तानी तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी झाली। आणि हो, कुक विथ ओजस्वीला फॉलो करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका समर स्पेशल रेसिपीज मध्ये। तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा।